हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे वाघजाळी येथे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन। रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने 200 वर रक्तदात्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे वाघजाळी येथे 1 ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाघजाळी येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये सकाळपासूनच युवा तरुणांनी तसेच गावकऱ्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला होता। यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना रक्तदात्यांनी रक्तपेढीमध्ये सध्या रक्त उपलब्ध नसून अनेक वेळा आवश्यक असलेली रक्तपेढी रक्तदान नसल्याने काहींना आपला जीव गमवावा लागतो, परंतु रक्तदान करताना आपला आनंद व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की दानात दान रक्तदान आहे, म्हणून प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे। आपल्या रक्तदानामुळे कोणाला तरी जीवनदान मिळतं, ही सामाजिक भावना जोपासली गेली पाहिजे। अडीअडचणीच्या वेळी रक्तपेढीमध्ये रक्तदान नसल्याने मोठा कोळंबा निर्माण होतो आणि कुठेतरी रक्तपेढीसाठी हेळसांड होते। प्रत्येक नागरिकांनी रक्तदान केलंच पाहिजे। या रक्तदान शिबिरामध्ये आयोजकांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे। यावेळी या रक्तदान शिबिराला जिल्हा सामान्य रुग्णालय येथील पतपेढी येथील कर्मचारी बंडू नरवाडे, सतीश तडस, निलेश लाहोरे, नितीन कुठे, आदिनाथ दिगडे, सोहेल शेख, पवन कदम आदी जण उपस्थित होते। यावेळी आमचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूयात। आज या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी वाघजाळी येथील सर्व मराठा सेवक आणि इतर समाजातील काही कार्यकर्त्यांनी रक्तदानामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे। या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे, कारण जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये थॅलेसेमिया, सिकल सेल, गरोदर माता या रुग्णांना अतिशय रक्तांची फार आवश्यकता आहे आणि सध्या रक्तांची टंचाई आपल्या हिंगोली जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केलेले आहे। खरं तर मी या गावाचं मनावं तितकं कौतुक करावं, कारण अतिशय शेतात काम करून लोक रक्तदान करत आहेत, हे महत्त्वाचं आहे। कारण या गावात रक्तदानाची जनजागृती नसून यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे भर पावसात का असेना या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। जिल्हा रुग्णालय व जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या वतीने मी या ठिकाणी या सर्व गावकऱ्यांचे व सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। 1 ऑगस्ट आजच्या दिवशी मराठा योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस। सर्वप्रथम त्यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। एक दीर्घायुष्य आणि सुंदर चांगल्या प्रकारचं आरोग्यदायी आयुष्य त्यांना मिळो ही शुभेच्छा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या वाघजाळीवासियांच्या वतीने सर्वप्रथम मी देतो। आज या ठिकाणी वाघजाळीमध्ये जवळपास 101 रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा विचार केला आणि त्यानिमित्ताने हे रक्तदान शिबिर या ठिकाणी सुरू करण्यात आलं। खरं म्हणजे मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचाराची प्रेरणा घेऊनच या ठिकाणी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या वर्षी वाघजाळी या गावाने जवळपास सलग 3 महिने उपोषण केलं आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भरीव असा प्रकारचा पाठिंबा दिला। आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी होऊन जवळपास 60-70 लोकांनी या ठिकाणी रक्तदानाचा निश्चय करून ते आतापर्यंत या ठिकाणी आलेत आणि रक्तदान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। पाऊस सुरू असताना सुद्धा पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करण्याचा निश्चय पूर्ण केलेला आहे। या रक्तदान शिबिरामधून आपण जे काही रक्तदान करणार आहोत यामधून बऱ्याचशा ज्या लोकांना रक्ताची गरज आहे असे बरेचसे लोक आज ज्यांना रक्त पुरवठा मिळत नाही किंवा रक्त त्यांना अपुरं मिळाल्यामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात दवाखान्यांमध्ये। ह्या सर्व अडचणी दूर करण्याच्या विचारातून संपूर्ण वाघजाळीवासियांनी हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। रक्तदान हे महादान आहे। रक्तदान हे एका पीडित, एखाद्या बिमार, एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला, रोगी व्यक्तीला त्याला नवीन आयुष्य निर्माण करून देऊ शकतं आणि आपलं रक्तदान हे नक्कीच पुढच्याचं जीवन सफल करू शकतं। म्हणून या रक्तदानामध्ये अजूनही येणाऱ्या सर्व तरुणांना आव्हान की त्यांनी मोठ्या संख्येने पुन्हा येऊन रक्तदानामध्ये सहभाग घ्यावा। धन्यवाद। मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील
यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या वागजळी या गावातून जवळपास 101 मराठा बांधव, इतर समाजातील काही बांधव, महिला भगिनी सर्व रक्तदान करणार आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ 35 लोकांचे रक्तदान झालेलं आहे आणि यानंतर आपला संकल्प आहे कमीत कमी 101 लोक त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. कसं वाटतं आपल्या रक्तदान शिबिराचं आयोजन केल्यामुळे? रक्तदान शिबिराचं आयोजन म्हणजे एक तर आपल्या संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडून जी प्रेरणा समाजाला मिळालेली आहे